करावं. आणि सगळे श्लोक संपले, 700 श्लोक. आणि त्या श्लोकाचा भावार्थ म्हणजे 9000 ओव्या. आणि त्या ओव्याचं जी चिंतन, त्या ओव्याचं निरूपण जी ओळी माऊलीच्या मुखातून प्रगट झाली, जी ओळी मनाला शांतता देते, जी गीता बुद्धीला ब्रह्मरूपता प्राप्त करून देते, त्या गीतेचं महत्व आज सांगितले. आपण रोज ऐकतो की भगवंत आणि कृष्ण एकरूप झाले तेव्हा 700 श्लोक संपले. 9000 ओव्याचा प्रसाद माऊलीच्या मुखातून निघाला. ज्ञानाचा लाभ झाला आणि अज्ञान बाधित झालं, नष्ट झालं. परमात्मा स्पष्ट होतं तेव्हा अज्ञान नसतं. पण परमात्मा स्पष्ट होणं, परमात्माचं अस्तित्व, देहाचं अस्तित्व, ह्या दोन अस्तित्वाला काय स्वीकारायचं, काय नाकारायचं आणि बुद्धीनं कुठे थांबायचं, की ज्याला कळायचं तो महान अधिकारी असतो. तो जीवन मुक्तीसाठी जगतो आणि आपल्या अधिकाराला वाढवतो आणि आपल्या स्वरूपामध्ये थांबतो, आत्मैक्य भोगतो, देह बुद्धी त्यागतो. ऐका, देह बुद्धी पिल्लू नव्हता माझ्या रूम. बघा आता पिल्लू दिसले की वाटतं कपडे का तर क्षणाक्षणाला तुमच्या मनाला बरोबर नाही. हो माऊली. हो. पण आपली स्थिती, आपली अवस्था ज्ञान करायचा देवायला आपली अवस्था ज्ञान जेव्हा बोध कुणाचा वेदाचा नाम गीता, आपल्या विषयी चाललाय गीता. कारण कालची ओळी होती 700 श्लोकाचा तट केलाय गीतेचा आणि त्यामध्ये सगळे विश्वातले जे ग्रंथ आहेत ते सगळे मध्ये येऊन बसले. शास्त्र ऐकलं काल तुम्ही? हो माऊली. हो नाही ऐकलं माऊली. हो माऊली. 700 श्लोकाचा हा तट तयार केला गीता रूपी आणि त्या गीता रूपी तटामध्ये सगळे विश्वातले शास्त्र थांबले. हो माऊली. ते रूप सुंदर गेले माऊलीनं. आपलं चित्त व्यवहार करताना आणि देह कार्य करतो, वाद नाही, करतोच, करावाच लागतो. पापणे हलतेच, पाय चालतातच, डोळे जगाला बघतातच. डोळ्यानं बघणं सोडलं नाही आणि त्याला बघणं म्हणता पण येत नाही, कारण त्याचं ते कार्य करायला. पण तुम्ही तुमचं ते डोळ्याचं कार्य अंगावर घ्यायला. मी बघितलं, डोळ्यानं बघितलं का मी बघितलं, तुम्हाला काय वाटतं? डोळ्याने बघितलं वाटतं माऊली. आता डोळ्यानं बघितलं म्हणता का कधी? नाही. मग मी हे अहम भाव आहे आणि मी हे विकार आहे आणि मी हे कर्माचा आविष्कार आहे. मी बघितलं. आता मी हे अब्रह्मास्मी आहे. मी म्हणजे अहम कोण आहे? ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. मी म्हणजे परमात्मा. मग परमात्मा कार्य करतो का? बोला बोले वाट. काय माऊली? काय बोलायले की बघितलं कोणी डोळ्यानं, तुम्ही म्हणता मी कोण आहे? ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. काय डोक्यात काळात घातले का तुम्ही? नाही माऊली, लिहित होते. काय म्हणता मला? ते लिहिणं कमी करा. लिहित होते. जेव्हा श्रवण करताना बुद्धीचे बैठक होते, हृदयामध्ये ज्ञान साठवलं जातं, अज्ञान भस्म होतं, परमात्मा स्पष्ट होतो. तुम्ही असे जाणीव होती. कवर लिहिलं बुचकेली रेकॉर्डिंग करून पुन्हा लिहा मला.
हो माऊली. काय कसं तुम्ही लिहायचं तुम्ही कळत तर नाही. चांगला विषय काय होता सांगा, काय सांगलं मी? ठेवा पेटी खाली. मी आहे हा अहमभाव आहे, मी हा विकार आहे, मी म्हणजे अहम ब्रह्मास्मी. मग मी हे ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे मी आहे, अहमला मी म्हणायचं. मी कोण आहे? ब्रह्मास्मी. स्मी म्हणजे मी म्हणजे ब्रह्म, मी म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे आहे म्हणजे सदा, आणि जगत म्हणजे कधी आहे कधी नाही. प्रलयामध्ये जगत नसतं, तुम्ही नसतात, मी नसतो, तुमचा देव बी नसतो. पागलपणा सगळा. जगताच्या दृष्टीने जगत ईश्वर आहे. जगत गेल्यावर देव आहे का? आहे ना माऊली. बोला. जगत गेला तरी देव नाही. परमात्मा. तो देव नाही हा मान्य साकार बोलते. अच्छा, साकार नसतो माऊली. तो पालन करतो, जो विश्वाला उत्पन्न करतो, ज्याला संहार करतो, तो ते कार्य करायला तो साकार बनतो. तो विश्व गेला की तो राहतो का? नाही राहत. सांगा. नाही राहत. तुम्ही राहता, परमात्मा जात नाही, त्याचा प्रलय होत नाही. सूक्ष्म कळा लागतो मायाताई. इथं गेले तर वाचून आले, तिथं गेले बघून आले, तिथं वस्त्रमाळा वाहून आले. हे अध्यात्म आहे का? नाही माऊली. बरं की नाही माऊली. नुसतं कर्म करायचे, कर्मातून बाहेर येणं आणि कर्म निष्कर्म होणं, कर्माचा संबंध जाणं आणि कर्मरहित बुद्धीनं कर्म करताना कर्मरहित होणं, तो जीवनमुक्त आत्मा असतो. हे शिका. हो माऊली. आपण श्रवणात आहे. कर्म करत असताना सुद्धा मी कर्मात नाही, माझी बुद्धी भ्रमात नाही, कर्माचा संबंध आम्ही करतच नाही. कारण कर्म होतं आणि संपत, त्याला मी पाहतो, तो ज्ञानी साक्षी भावात असतो, कर्मात नसतो. कळून घ्या बलिवार. हो माऊली. हे पडलं तर उद्या काय पडलं तुम्हाला? सांगा बरं, काय करणार? काहीच नाही. सारखा ध्यास असावा, मनात अभ्यास असावा, तो परमात्मा त्याचा सहवास असावा, अज्ञान विलय असावं, ते बुद्धीचा नाश करावा, आपल्या महिमेत आपण थांबावं, आपलं स्वरूप आपण चाकावं, ह्या जडातून बाहेर निघावं, भेदाला संपवावं, अभेदात जगावं, परमात्म्याला बघावं, परमात्माच बनावं. हे चिंतन बेटा. कुठं वाचले, कुठं गेले, कुठं आले, कुठं पाठ केलं, काय बुद्धीला बुर्रा सगळा. जी स्थिती आत्मस्थिती आहे. हे एवढं ज्ञान सांगितले माऊलीनं कशासाठी? की तू देह नाहीस, जगत दिसून खरं नाहीये, आणि वृत्ती देहातून निघत नाहीये, आणि तिला रामाची ओळख नाहीये. हो माऊली, अगदी. हा, म्हणून आमची माऊली आली, गुरुजी आले, आमचे महात्मे आले. का आले तर? की जीवाला जीवनमुक्त करण्यासाठी. जो जीव जन्म घेतो वासनेमुळे, जो जगात येतो अज्ञान, देहाला पाहतो मोहामुळे, आणि देहातून भिन्न होतो ज्ञानामुळे. समजून घ्या जरा. रिकामं कळलं न वळलं. 9,000 वेळाचा प्रसाद माऊलीने दिला, तुम्ही श्रवणातून तुमच्या हृदयात गेला, धन्य तुम्ही. पण तो बोध जर बुद्धीमध्ये नांदला नाही तर मोक्ष हातात येत नाही. सून आली नांदली नाही, प्रपंच पुढे आवडत नाही, दिवा लागत नाही. हो माऊली. लागतो का? नाही लागत. आली सून, आली 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 आली. आता ती घराला माती घालती का, घरात नीट रांधती का, घरातून पळून जाती, माहिती का तुम्हाला? नाही माऊली. कसं असं येतं धोंडा मला वाटतं तिथं. हो मारा, आहे अजून आठवड्याने मारा माऊली. कसं तुम्हाला कळतं, किती आनंद होतो. जसं तुम्हाला ते अनुभव जगाचा सांगायला म्हणून कळालं, तसं बोध आता आला, बोध तिथं स्थापित झाला, बोधानं बुद्धीचं ब्रह्म झालं, आणि ब्रह्मस्थित बुद्धीनं भगवंताला पाहिलं, आणि ती भगवंतात विलीन झाली, देहातून अलग झाली, भेदातून निवृत्त झाली, जगताची भ्रांती गेली, आत्मस्थिती प्रगट झाली, मोहाची समाप्ती केली, रामाची ओळख झाली, आणि अद्वैता बुद्धी स्थापना केली, आणि ब्रह्मानुभूती सतत आली, जीवन मुक्ती या हृदयात वरून स्थापना केली.
साष्टांग दंडवत. खरंच माऊली. हे कळा राजा, पांडुरंग वासुदेव कोटी हे कोटी कळालं. आयुष्य मिळालं, श्वास त्यात घेतो आत बसून, विश्वास गुरुवर ठेवून, परमात्म्याचं ज्ञान घेऊन, अज्ञानाला संपवून, ज्ञानमय अवस्था जगण्यासाठी आणि मी कोण करण्यासाठी, परमात्म्याची भेट होण्यासाठी, बुद्धीने परमात्म्याला आलिंगन देण्यासाठी. काल सांगितलं ना, गीता रूपी श्लोक परमात्मा परब्रह्माला आलिंगन देण्यासाठी 2 हात पसरून ती गीता परमात्म्याला आलिंगन दिली. काल ऐकलं तुम्ही? हो ऐकलं ना काल माऊली. ऐकले. हो माऊली. हो. पण त्याच्यापेक्षा पुढे सांगायचं आता जागा आहे का बोलायला माऊलीला? नाही माऊली, सांगा. नाही अजिबात नाही. खूप छान सांगितलंय माऊली. म्हणजे तुम्हाला संसार पाठ असतो, आवड असती, बुद्धीत राहतो. परमात्मा आहे का आवड? मुलं व्हायला बेल व्हायला निघाली बोंबलत. खरं कळाला का तो? नाही माऊली, हा? नाही कळाला. आहे उपवास, साबुदाणा म्हणून नाही खाणं. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे परमात्म्याच्या बुद्धीनं तिथं जाणं. साबुदाणा खाती एकदा मरती, त्याची जाणीव घे ना परमात्म्याची. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे तिथं राहणं. कुणाच्या जवळ? देहाच्या नाही, परमात्म्याच्या जवळ बुद्धीनं जाणं. साबुदाणा खाती मरूच तर काय शून्य, आपण कुठंच काही नाही. म्हणून आता गीतेचं महत्व पटवून दिलंय. निष्कांत आत्मया, काल बोलले की तुम्हाला? हो बोलले माऊली. तरी सांगा. हो बोलत. निष्कांत त्याची पती, पत्नी, कांता म्हणजे पत्नी, आत्मया तिचा परब्रह्म पती, आणि त्याला आलिंगन द्यायला 2 बायापासून त्याच्याकडे गेली. बाबा बाबा, सुंदर केले माऊली. काही समजून घ्या, कर्म जाणून घ्या. काय बोलली माऊली ते कळून घ्या. त्याला पुढे सार्थक आहे. हे केलं, तिथं आले, तिथे गेले, हे माझं पोरगं, ही माझी पोरगी, रा दुर्गंधी सगळी, ही माझी पोरगी. तुझा विठ्ठल कुठे गेला? आणि तू विठ्ठल कुठे गेला? संपलं का सगळं? काय कर्म करताना सुद्धा कर्मात नसावं, प्रेम त्याच्या वाचून कुणाचंच नसावं, आणि जगताचा बात करून पुढे सरकावं, अबाधित परमात्म्यापाशी मनाला सद्रूप करावं, आणि वेदांतात जाऊन मगर मस्त बनावं, ब्रह्मास्मीचं ज्ञान हृदयात घ्यावं, आणि मी तो आहे असं जाणून जीवनमुक्त व्हावं. हो माऊली, साष्टांग दंडवत. सुंदर चिंतन. खरंच काय काय तर पोरगी 2-4 घंटे सकाळ दुपारी ती संध्याकाळी जायचं आहे. त्या मायला हे खाऊ घाल, ते खाऊ घाल, ते खाऊ, आणि ती पोट्टी म्हणते आई मला जायचं बरं काय? 2 घंटे 4 घंटे दारात गाडी आहे. कशाला मरायला आली तू? कशाला आली तू? आई जायचं का ग? अगं गाडी ग. कशाला आणली गाडी? लोकांच्या दाखवायला जगाला गाडी घोड तिकडे मन की ऐकूशी 2 महिने 3 दिवस तिनेच तुला जन्म दिलाय ना. हो माऊली. तिला भेटायला वेळण्याची गोष्ट ती तळमळ करते. तसं मौली तळमळ करते जीवासाठी. आमची गुरुजी जीवासाठी, माझी महात्मा जीवासाठी. तगमग आणि तिथं नाही थांबता येत. आई गाडी आहे, आईच्या डोक्यात टाक गाडी आणि वरी बसतो. अरे काय घोड आले, संध्याकाळी चालले. येऊच नको ना तू पिढा. अहो म्यूट पहा, म्यूट कोणाचं आहे बघा बरं. बाहेर संसाराची गाडीत मिली. खरे, अगदी बरोबर आहे. परफेक्ट उदाहरण दिलं माऊली. परफेक्ट उदाहरण दिलं. परफेक्ट असते माझं. हो. तिच्या पैसे थांबावं. माझ्या आईला म्हण आता कधी येतेस? अगं म्हणून मी गेलेच नाही गे अक्का. नाही ग आता पुन्हा कधी येतेस? अरे मला जाऊ तर दे. इतक्या आवड
आस होत्या पिल्ल्याची की तिनं पुन्हा पुन्हा सतत यावं. एवढी आवड असा बुद्धीला परमात्म्याची, तिनं पुन्हा पुन्हा परमात्म्याकडे जावं. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत माऊली. खरंच कोटी कोटी काय सुंदर सांगितलं. येऊ नको. हा? काय बोला. किती सुंदर सांगितलं. आणि पुन्हा त्या संसाराच्या गाडीत जाऊन बसती आणि गाडी उलटून पडती तिच्या अंगावर. ते प्रपंच पडत नाही अंगावर. येतो माऊली. उलट तर बहुतेक नाही. उलटतो माऊली. खरं वाळू हातात वाळू घेतील जर धरायला म्हणलं तर सुटून जाते खाली फसा फसा फसा. तसा संसार फसा फसा जातो निघून. आपण त्याच्या माग संसार पुढं. आपापा माऊली काय सांगते, गीता काय बोलते, ओवी काय सांगते, बुद्धीला जाग करते ओवी. निष्कांत आत्मया. पुन्हा फल्ली सांगायचं त्याच्यावर. आता जायचे तिथे राहिले 5-6 दिवस बायका आणि त्याला भीती तुमची नाही माऊली. भीती आमची. त्याला काय घाबरायचं म्हणलं आपल्याच पैसे सांगायला काय कधी सांगता येत. कुठं चाललं माऊली आमची. भांडार आहे माऊली तुमच्याकडं. ज्ञानाचं भांडार आहे. कधीच कमी पडणार नाही. नाही पल्लेवार तुम्ही सांगा. अध्यात्म दृष्टीनं भगवंताची भेट म्हणजे बुद्धीला परमात्म्याशी आलिंगन आहे ना. वेदांताची शक्ती म्हणजे मनाला मुक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे, आनंदाची स्थिती आहे आणि दुःखाची निवृत्ती आहे. त्याला म्हणतात अध्यात्माची स्थिती. ओवी काय सांगते, गीता काय बोलती, श्लोक काय सांगतो, संत काय बोलतात. आणि मन कुठं असते. मन जगात आहे, मन देहात आहे, मन दुःखात आहे, मन जडात आहे, मन भ्रमात आहे, मन मोहात आहे, मन बंधनात आहे. ईश्वरात आहे का मन? नाही माऊली. ऐका मन ईश्वरात नाही. मन व्यवहारात, मन साक्षीभावात जावं. व्यवहारात दोन पाव, व्यवहाराला दोन पाव. व्यवहार व्हावा निघून जावा वृत्तीतून, त्याला ज्ञानी म्हणावं. खरंय माऊली. साष्टांग दंडवत. तोच ज्ञानी बेटा. व्यवहार अवस्था म्हणजे कोणाची आहे? मुक्त. मुक्त परत जीवाची. जीव पण म्हणता येते मुक्ताची स्थिती. मुक्ताने जीव कधीच नसतो. मुक्ताने परब्रह्म एक आहे, कारण तो त्याच्यासोबत आहे. तो देहासोबत नाही. जो वर्तत असती तो देही ना माझ्या ठाई. जे वर्तत दिसती देही ते देही ना माझ्या ठाई. जे व्यवहार करतात ना ते व्यवहारात नसतात. का? माझ्या पशी ते मला प्राप्त केले, माझ्याशी एकरूप झाले, माझ्याशी ऐक्य केले, अध्यात्मात आले, अद्वैत रूप झाले. द्वैताला त्याने संपवले, भ्रमाला त्यानं पुसले आणि त्यानं मला जाणले, मला प्राप्त करून माझ्याच बुद्धीला आणले. जगात नाही नेलं बुद्धीला फिरत फिरत. कळलं ना वळण काही. अध्यात्म म्हणजे काय? जो आधी आहे देहाच्या, जगाच्या आणि देवाच्या. किती छान अध्यात्म. जो आधी जगाच्या, देहाच्या आणि देवाच्या. मग नंतर देह, नंतर जीव आणि नंतर जगत आणि नंतर जगदीश्वर. आधी तो. मग ते कळतं का? धोंडी केली, पूजा केली, नुसतं धोंडीच घाल लोकांना. आणि आपल्याला धोंडा कधी काढते? जगात गेल्यावर काढ वरी बसून. जन्म कशाला दिलाय? मानव देह कशाला आलाय? भक्त मुक्त होण्यासाठी, साधूचा भक्त होण्यासाठी. आधी गुरुचा भक्त व्हा, मग देवाला बघताय. अरे का मी बन त्याच्याकडे गेले की ते कळते. जवळ बसते अकलीचा पोटा नाही. हो माऊली. माऊली त्यांच्याकडे गेले की तो भेटतो आपाप. त्याच्यापाशी गेलं संतापाशी, गुरुपाशी तर ते कळते आणि पुन्हा मिळते. आणि ते देवापाशी गेलं कळतं का ते होते बंधनात. तू मी बस गपशे खाली. तू मी तूच मी तर काय बोल. विठ्ठल
सांग बरं तू, मी तुझ्या भिन्न आहे खरंच? तू मजा नाहीस का? तुला धूप करून बघू मी, तुला बाजूला ठेवायचं होय? तू त्या विटेवर आहेस, माझ्या हृदयाच्या विटेवर आहेस, बुद्धीच्या कटेवर आहेस, माझ्या सोबत आहेस, माझ्याशी एकरूप आहेस. सांग बरं कधीच बाजूला तू तू जीवाहून अलग होतोस, होऊ शकतोस जीव शिव दोन्ही आणि रूप तरंग तरंग आहेत. एक गोल आणि ते एक गोल, पण त्या गोल मध्ये जी पाणी का ती एक चैतन्य. हे उपाध्या दोन दोन गोल 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 गोल. तुला ओळखीलं रे मी, ते हसत आहे नाचत आहे आणि मग पळत आहे जनाबाईकडे. हो माऊली. तर त्याला ओळखल्यावर ते लांब राहतच नाही, बाजूला जातच नाही, चित्तातून हलतच नाही. तो तो खरा देव. साष्टांग दंडवत माऊली. विश्वात्मक देवी. आता कवा हे सगळं झाल्यावर शेवटची ओवी. आता तो देव कोणचा? विश्वात निवास करतो. आता विश्वात्मके देवी. तू विश्वात आहेस रे. आधी वाटलं एका ठिकाणी, आधी वाटलं विटेवर, तू खेळ कोंडावायस का रे? एकदा बासरी घेतो, एकदा गदा घेतो, एकदा तलवार घेतो, एकदा परसो घेतोस, एकदा मायरा मुंडका कापतोस. कोणता रे करा तू? तुझा अस्त्र बी नीट नाही, तुझा अवतार बी नीट नाही, एक नाही, 56 अवतार घेतो, पण एकातूनच अनेक होतोस. हे तुला मी कळ जाणलंय. तू एकच आहे. तू गदा घे का चक्र घे का बाण घे, पण आमचा ज्ञानाचा बाण आहे. अज्ञानाला संपवणे. तो राम आहे, ते परब्रह्म आहे. मेरे मन में भी राम, मेरे तन में भी राम, तन कन मेरा जीव ही राम है. हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. मेरे मन में भी राम, मेरे तन में भी राम, कन कन मेरा जीव ही राम है. तो राम ते कळावा. भक्ती बी सुटू नये, ज्ञान बी कमी पडू नये, अध्यात्म बुद्धीतून सरकू नये, अज्ञान वृत्तीला शिवू नये, अविद्या हृदयात राहू नये, आणि मी कोण समजल्याशिवाय देह पडू नये. हो माऊली, असंच व्हावं. खूप मजा आहे अध्यात्मात, खूप मजा आहे. सजा संसारात आहे. पॉझिटिव्ह म्हणजे संसार. कुठे नाही, बरोबर आहे अगदी. हो माऊली. काढतोय मनामध्ये अंतःकरण थरथर कापते ते संसार, धडकन वाढते ते संसार आहे, आणि हे सगळं संपत तो परमात्मा. साष्टांग दंडवत माऊली, अगदी बरोबर. कळावं आणि संत संगती मिळा, सतबुद्धी व्हावी, असताची व्यावृत्ती करा, आणि त्याची एकता व्हावी परमात्म्याशी. त्याचा अनुभव घ्यावा, भवरोग जावा, बुद्धीचा बाध व्हावा. कारण त्याचा स्पर्श होतो तर हे बाधित होतं, खोटं ठरतं, आणि एक खरा कळतो. तर विश्व संपत विश्वनाथ दिसतो चौकडे. याला म्हणतात काशी. हो माऊली. माऊली काय म्हणले? विश्वात्मके देव. आता आता म्हणजे कवा? अज्ञान जाळून टाकलं आम्ही, तर त्याच्या संगतीत मन गेलं, परमात्म्याला त्यानं जाणलं, जडाला त्यानं
सोडला. विकाराला त्यानं झाड ते मान हरीपाशी गेला. त्याला हरी कळा, त्या बुद्धीला हरी मिळाला. हरीपाशी बुद्धी थांबली, तिथे संपली, तिथंच बिघडली. जीवा बिघडून गेला. आत्मभाव प्रगट झाला, जगतभाव बंद केला, अविद्येला नष्ट केलं, ईश्वराला जाणून घेतलं, देहाला बाजूला केलं, वृत्तीला आत नेलं, परमात्म्यापाशी तिनं एक झाली, आत्मारामाशी आलिंगन दिलं, परब्रह्मामध्ये विलीन झाली. मग आता विश्वात्मके दे, आता विश्वाचा देव दिसला आणि ही बघून हसली बुद्धी. मग आता अज्ञानाची निवृत्ती झाली, बुद्धी परमात्म्याच्या आत विराजमान झाली, आत्मसत्ता प्रगट झाली, देह सत्ता बिघडून गेली, ईश्वराची ओळख झाली, बुद्धीचं ऐक्य झालं, अभेदात्मक वृत्ती झाली, वेदातून बाजूला गेली, वेदाचा नाच झाला, गीतेने प्रसाद दिला, परमात्म्याचा अनुभव आला, जगताचा भ्रांतीला पुसून टाकलं, संतांनी हे कार्य केलं, ग्रंथ आत नेला, भगवत भाव जागा झाला, देहभाव नष्ट केला, असा गुरुनं प्रसाद दिला. महात्मा म्हणते त्या गुरुला साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत माय, साष्टांग दंडवत. आता एका शब्दावर किती सांगितलं माऊली. माऊली म्हणले आमचे, त्यांचा शब्द आहे, त्याच्या मुखातलं स्वर हे अमृत, उदाम ज्ञानाम वेदामृत सुखामृत. आता आता काय, आता मी मुक्त झालो, आता खरा भक्त झालो, देहातून विरक्त झालो, ईश्वरामध्ये समाविष्ट झालो, अभेदामध्ये सहज गेलो, भेदाला मी संपवलं, अध्यात्म मला भांडवल भेटलं, गुरुने संपत्ती दिली, जीवाला मुक्ती आली, रामाची स्थिती झाली, हरीचं पद आलं, मन हरीकडे गेलं. देहाकडे नाही, मन हरीकडे जातं ते बोधान, मन हरी होतं ते वेदानं, आणि हरीचा स्पर्श होतो तो मोक्षानं. साष्टांग दंडवत माऊली. खरंच सुंदर येते. मनानं हरीकडे जाणं हा बुद्धीला त्याची जाणीव होणं, देहानं जाणं जाता येत, जड बुद्धीला ईश्वरापाशी जाताच येत नाही, अंतःकरणात तर राहताच येत नाही, कारण अंतःकरणामध्ये अविद्येचा भडीमार आहे. ते अंतःकरण भगवंताला शिवतच नाही, देहबुद्धीने तो कळतच नाही, परमात्मा मिळतच नाही, तो जवळ असून दूर केला, तो भेदामधून दिसू लागला, अभेदाचं ज्ञान संपलं आणि अज्ञान बुद्धीत आलं, आणि तू मी वर मन गेलं, तो आणि मी ही भावना झाली, भेदाची दिशा आली, अभेदाची स्थिती गेली, परमात्म्याची ओळख थांबली, आणि देहाची ओळख सुरू झाली, आणि त्याला बघायला बुद्धी वरी आली, भगवंतातून वरी आली, आणि तो मी असं म्हणू लागली, म्हणजे भेदात आली, पण तोच मी देहातून निघाली. बापरे, किती छान माऊली, किती साष्टांग दंडवत. गुरुजी काय अप्रतिम येते माऊली. मिळायला मोक्षाचं, आता तिथं अजून कोणता कोणता प्रसाद मिळणार आहे की आळंदीला? पाहती का तिला भगवंताला पाहता येत नाही, तिला हरिरूप होता येत नाही, तिला चिन्मय म्हणता येत नाही, तिला स्वरूप जाणता येत नाही, तिला स्वानंद भोगता येत नाही, विषयाचा आनंद टाकता येत नाही, ती निरामय होत नाही, तिचा विकार जात नाही, ती हरीला पाहत नाही, तो विकार जात.
विकार म्हणजे हा बुद्धीचा विकार म्हणजे काय? अज्ञानाची शक्तीमध्ये बुद्धीला विकार तयार होतो आणि तो विकार नाना पदार्थाला दाखवतो आणि देहामध्ये मन घुटमळत आणि खोट्याला आलिंगन देत आणि छोट मन होऊन परमात्म्याला सोडून देत. त्याला म्हणतात विकार. तो अज्ञानाचा संस्कार. ती अज्ञानाच्या बुद्धीला विकारच करायला, ती बुद्धी विकारातच राहती, देहालाच पाहती, खोट्यालाच प्रेम करती, खऱ्याला टाकून देती. त्याला म्हणा विकार भ्रांती. खूप सुंदर, विकार भ्रांती. नवीन शब्द माऊली, आज नवीन शब्द आला, विकार भ्रांती. देहभ्रांती, विकार भ्रांती, संघ भ्रांती. तुम्हाला कुठं माहिती त्या विचार सागर? हो ना माऊली. आता वाटतं उगच दिली ज्ञानेश्वरी ह्या पिल्ल्यांना. बापाला वाटते या पोराला उगत दिलं चावी, फक्त लई पैसे उधळले दिली हे काढून घेऊन जा वरी चावी तिजोरीची जवळ ठेवायचा बरं का हातात. सगळ्याला सांगायले हो माऊली. हातात ठेवा म्हणजे समजत आहे तुमच्या कपाटात चावी द्या. माऊली आता ज्ञानाच्या तिजोरीची चावी ठेवायची. हृदय आपुले, हृदय आपुले, चौपाळणिया भले, वरी बैसवे पाऊले, श्री गुरुजी, श्री गुरुजी, वरी बैसवे पाऊले, श्री गुरुजी. तिथं फक्त त्यांचे पाऊल ठेव. हे माझं ते माझं, बुजगावणे तू ते बुजगावण. काय करतो तुला ते? काय करतं पोरग? शिकलं गेलं निघून पळून, पोरगी गेली पळून पोराकडे नवऱ्याकडे तिच्या, आणि ती म्हणती माझी. कवर मत तिथंच. भगवंताला माझं पण की माहेर जात डोळे. त्याला प्रेम कर, त्याला चित्तात धर, त्याचं ऐक्य कर. ते तुझं आहे, ते तुझ्यात आहे आणि तू पोट्टीत आहे. गेली ती ओढून ती तरी तुझीच का ती? हे पडायला भिंताड आणि ती उडून गेली. बाबा बाबा तू काय का? नाही, बरोबर आहे माऊली. हो माऊली, अगदी बरोबर. एक भिंताड पडायला आणि ती पोट्टी उडून गेली आणि बुद्धी म्हणते माझी. जिवंत अज्ञानाला पाणी टाकल्याने अगदी. ते बी तुझं नाही आणि ती बी तुझी नाही. पण तुझी असते तर गेली असते का निघून? नसतीस. तू बी गेली ना पडून तिच्यापासून. ज्याला प्रेम केलं, त्याला माझं म्हणलं, बुद्धीने त्याला धरलं, ते तुझं नाही. पण ज्ञान ज्यानं धरलं ते तुझं. बुद्धीनं ज्ञानाला धरलं आणि त्या बुद्धीला ज्ञानाच्या साह्याने भगवंताकडे जाता आलं, ते तू येस. साष्टांग दंडवत माऊली. ती शेंबडी बाई, संसाराची शेंबडी, आता दमडी, ती बंडल मजा कशी आहे. अगं तू हाय हाय करती हे काय ग तुझ्या बस टवळे रिकामा भांडवल खापरा घेऊन बसली. ज्ञान आहे का? भक्ती आहे का? वेद आहे का? साधूची संगती आहे का? श्रवण आहे का? अध्यात्म आहे का? काय तुझ्यापाशी? रिकामीच पोरी मडक फुटन कधीतरी. रिकामीच घमेंड, कामाचं आहे ना काय जायचं. आणि रिकामीच आयुष्य घातलं मातीत घरासाठी पोरासाठी. वा वा वा. अति ठेवा मिरवणूक काढायची. स्वतःची जगती जगलीच नाही ना. नाही जगली स्वतःसाठी, लोकांसाठी. अवघडे खरंय माऊली. त्याला लय अभिमान असतो, आम्ही लय चांगले. काय चांगली का? लहान कुठली? कळावं माझं आयुष्य व्यर्थच गेलं.
माझं मन कुणाकडे खोट्याकडे गेलं, हे माझं ते माझं ते माझं, देव माझा, देव तुझा. अगं माय खरं संबंध त्याचाच आहे ना, संबंध देहाचाच आहे. ईश्वराचं कुठे, गीतेचं कुठे, बोध कुठे येत नाही. इतर संसार, इथं वेद बी नाही, इथं गुरु बी नाही. म्हणून हृदय हे आपुले चौपाळुनिया म्हणे. चौपाळ म्हणजे 4 वत्त्या, मन बुद्धी चित्त अहंकार. हृदय हे आपुले चौपाळुनिया म्हणे. चौरंग त्या हृदयाचा 4 पाय, मन बुद्धी चित्त अहंकार. चौपाळचं चुके त्या चौरंगावर कुठल्या बसला, वरी बैसवी पावले श्री गुरूंचे. खूप छान माऊली. ते कोणाला बसवलं इथं त्या चौरंगावर हृदयाच्या आणि काट्याला. गुलाबाचा काटा वरी फुल खाली काटा. नाही माऊली. सुंदर सांगितलं माऊली. हो माऊली, कळालं कळालं कळालं. ते फुलाला हात लावायच्या आधी काटा घुसते. नाही समजलं का? काटा गुलाबाचा समजलं माऊली. आणि हाताला जाऊस तर पाकळ्या होतात. पाकळ्या पडून गेल्या की नुसता काटाच राहील. खरंय. संसारातला बी नाही. गुलाब तिथं नाही लाभ, त्याचं नाव गुलाब. हो माऊली. अगदी खरं. संसार आहे, असाच आहे संसार. हॅलो ऐका, हो माऊली. मला गुलाब कम कळालं. मी गुलाब लय आणते. देवाला गुलाब ठेवले की माझं थंडच होते, नाही तर होत नाही. गुलाब पाहिजेच आपल्या. पण 18 आणि 1983 मध्ये माऊली ज्ञानोबा काय बोलतात ऐका. जे ये शास्त्रीक श्री कृष्णाची वाच्यवाचक, हे प्रसिद्ध जाणे लोक भलताही. हे प्रसिद्ध जाणे लोक भलताही. हे गीताचे शास्त्र आहे. ह्याच्यामध्ये वाच्य आणि वाचक दोन नाहीये. वाच्य म्हणजे वाचणारा, वाचक म्हणजे ज्या वाचायचं जे कळायला द्यायचं. ते दोन नाहीत आमचे भगवंत, दोन्ही एकच आहे. कारण त्या कृष्ण परमात्म्याचं जे रूप प्रगट झाले ते परब्रह्मच आहे. आणि त्यांची त्यानं बोधातून परब्रह्मच प्रगट केले. पण वाच्य आणि वाचक भिन्न नाही. सुंदर गाभा आहे. फार कळायला फार बुद्धिमती पावर लागतं पुण्याची. एक लक्षात ठेवा, संसारामध्ये चांगलं लागतं आणि परमार्थामध्ये अधिकाराची पावर लागते. शरीराची तपस्या लागते, साधूची संगती लागते, वेदाची संपत्ती लागते, अध्यात्माचं ज्ञान लागतं आणि स्वतःला गीतेचं ज्ञान लागतं. जीवन जगण्याला, आनंदाचा लाभ घेण्याला ओवीचं अमृत लागतं. ओवीमध्ये काय बुद्धीला घेता आलं पाहिजे. तोपर्यंत ओवीतला सार घेता येत नाही, तोवर ओवी बुद्धी भगवंताकडे राहतच नाही, जातच नाही, राहणं पुढचं आहे. ओवी जेव्हा बुद्धीला अटच होती आणि ती ज्ञान सामग्री तिच्यातून ती घेती बुद्धी श्रवण करताना, तर ती आपोआप भगवंताकडे जाते. देहात रमत नाही, देहाचा संबंध होत नाही आणि मी देह असं वाटत नाही. ती खरी स्थिती ज्ञानाची, खरी भक्ती हृदयाची, खरी प्राप्ती हरीची आणि मिलन ईश्वराचं, अभेद त्या परमात्म्याचा. भेद नाही तिथे, बुद्धी अभेद रूप झाली. तिला खूप काय सांगता येते बेटा, पण टाइम नसतो. तुम्हाला वेदांताचे काही दर्शन नाहीये, चिंतन नाही, वाचन नाही, वेदांत शब्दच नाही. चांगला आहे का? नाही माऊली. नाही माऊली. वेदात्मक, भेदात्मक, अवच्छिन्न, परिच्छिन्न, अपरिच्छिन्न शब्द तरी माहित का तुम्हाला? सांगा बरं. नाही माऊली. बोला. नाही माऊली. आम्हाला काय बोलावं यांच्याशी? शब्द जर कळत नाही. एलकेजीची पोरगी एमडीचा अभ्यास, पोरगी एलकेजीची सांगितलं एमडी, पोरगी मरण किती ऐकून ऐकून. खूप काय बोलतात बेटा. तुम्ही जसं म्हणले तसं गुरुनं हृदयात भरभरून दिले. रडताना म्हणले महाराज तुला काय दिलं नाही सांग, का रडती तू?
मला उत्तर देता आलं नाही. मग बसले. आधी रडणं बंद कर, शांत हो, सांग तुला कोणतं साखर दिलं नाही मी, सांग मी तुला द्यायचं काय राहिलं सांग. बाई बोलता सगळं दिलं ना, पण तरी तुम्ही जाऊ नका असं वाटत होतं. मी तुमच्या शिवाय जगू शकत नाही. तुमचा माझा सकाळी 7चा तो पाठामध्ये माझी बुद्धी तुमच्यापाशी येते, वेदमय होती, तन्निष्ठ होती, स्वरूपामध्ये एक रूप राहते आणि त्या अनुभवाला ती सुखमय होती. आता उद्या मी सकाळी 7ला कुठं जाऊ असं बोलून रडत होते मी त्याच्यापाशी. असे डोळे सुरले होते, बाहेर आले का असं वाटलं. 12 तास श्रीकृष्णच वाच्य वाचक हे प्रसिद्ध जाणे श्लोक बोलता. या शास्त्रातून, गीता शास्त्रातून कोण हे श्रीकृष्णाचं वाच्य आणि वाचक आहे? जे वाचणारा, मुखातून गीता काढणारा कृष्णच आहे. कोणतं गीतेत काय सांगितलं? परब्रह्म रूप आहे. कृष्णाचं रूप परब्रह्मच आहे. वाचणारा परब्रह्म आणि जे वाचायचं ते परब्रह्म. म्हणून वाच्य आणि वाचक दोन एकच आहे. नाही. सुंदर सांगा. हो माऊली. तो पटकन हो माऊली. मला वाच्य पत्र सांगा, त्या लागले अभ्यास करायला. 1 सेकंदात कळालं. कळाले की नाही? हो माऊली. हो माऊली. ऐका आता आपण 1684 तर 85 कडे येऊ. तर 85 मध्ये माऊली काय बोलले? 84 माऊली. म्हणून माझं 84 व्हायची ना. हा येथे अर्थे तेची पाठे. तिथं अर्थ लावून घेणारा, पठण करणारा, त्याला काय मिळतं? जोडे एवढे घटे, वाच्य वाचक एक वटे, साधिते शास्त्र. तो वाचणारा आहे, पठण करणारा आहे, अर्थ लावून घेणारा आहे, त्याला आमची मुलगी ज्ञानेश्वरी मोक्ष देत आहे. किती छान. साधिते खूप छान आहे बेटा, कळत नाही आपल्याला. म्हणून माझं काही समर्थनी आता विषय नाही. गीता जाण हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. गीता जाणा ही वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. मागच्या इकडे घ्यायचं, प्रभूची श्रीमूर्ती. गीता कोण आहे? वाङ्मय. वाङ्मय म्हणजे ग्रंथ. ग्रंथ काय? प्रभूची मूर्ती आहे हा ग्रंथ. ती मूर्ती नाही, नागडोळे हे श्लोक, हे नागडोळे, हे रूप आहे आमच्या मूर्तीचं, कृष्णाचं. किती सुंदर बोललेत, कळते का? कळत नाही माऊली. वाङ्मयी, किती सुंदर सांगितलं. वाङ्मयी मूर्ती स्त्री प्रभूची. ही वाङ्मय रूपानं माझा हरी असा आहे, ही मूर्तीच आहे. ही गीता म्हणजे हरी माझ्या प्रभूचं एक रूप आहे. ते वासरेचं रूप नाही, हे नाही समजत. हे बोधाचं रूप, हे वेदाचं रूप आहे, हे सुखाचं प्रतीक आहे, हे अध्यात्माचं रूप आहे, मनाचा लाभ आहे, ईश्वराची भेट आहे. ही वाङ्मयी मूर्तीचा श्री प्रभूची. हे ग्रंथ माझ्या भगवंताची मूर्तीच आहे. काय सांगितलंय माऊली? किती सुंदर सांगितलं. सुंदर खरंच. ती मूर्ती बघा आणि मूर्ती बघा. आता ही वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची. मग आता ती मूर्ती खरी का ही? बघा तुम्हीच, मला काय सांगताय? ही खरी माऊली. ज्ञानाने ही खरी मूर्ती माऊली. खरंच हेच खरी मूर्ती बाबा. हा वाङ्मय म्हणजे ग्रंथ आहे. वाङ् म्हणजे वाणी, वाणीतून भगवंताच्या निघाली गीता. वाङ्मयी. वाङ् म्हणजे वाक म्हणजे वाणी, वाणी म्हणजे हरीची, हरी म्हणजे मुखातून काढली गीता, आणि गीता म्हणजे ही ओवी, आणि ओवी म्हणजे त्या भगवंताचं रूप, आणि भगवंताचं रूप म्हणजे ही वाङ्मय. वाङ्मय म्हणजे मूर्ती, आणि मूर्ती म्हणजे हरी. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर सांगितलं एका शब्दाचं. हृदयातला हरीला प्रगट करणारी, बुद्धीचा ईश्वराशी संबंध करून देणार, सुखाचा अनुभव जीवाला सतत होणारा, ती मूर्ती माझ्या हरीची. कळते का?
खूप छान माऊली. रूप काय काय सांगितलंय? वाङ्मयी वाणी कुणाची? हरीची, कृष्ण परमात्म्याची. त्या मुखातून काय निघाले? गीता. त्याला म्हणायचं त्यांच्या वाणीतून जो बोध आहे तो वेद आहे. वेदाचं ज्ञान ते ज्ञान जीवा स्वतःच भान. कोणता स्वतःचा? मी स्वरूप आहे आणि त्याचा संबंध बुद्धीनं केला. तो संबंध ज्ञानानं झाला. ते ज्ञान अज्ञान गेल्यावर प्रगट होतं. अज्ञान बोधानं जातं. बोध वेदातून येतो आणि वेद जीवाला ईश्वराकडून येतो. पांडुरंग हरी वासुदेव. सुंदर माऊली. कोटी कोटी दंड. शब्दच नाही, इतकं सुंदर येते ना. माऊली आपल्याला जवळ घेत मन. खरंच माऊली अगदी. आई लेकराचं दैन्य बघूच शकत नाही. हो माऊली. आशीर्वाद देते आई. माझे म्हणायची छाया काय का तुला माझा आशीर्वाद आहे. तुला कुठे काय सांग नाही, तुला कधीच काय कमी पडणार नाही. बघ तुला माझा आशीर्वाद आहे. तुला काही सांगितलं पण नाही का मला कमी जास्त. तुला माहितीये का तू नाही सांगत, काही मागत नाही, पण तुला माझा आशीर्वाद तू लागला. व्यासपीठ भेटला हा आशीर्वाद असतो. हे भेटणं धन दौलत संतती संपत्ती ते क्षणिक आहे. येती पण जाती. एक घर बांधलं, एक पुढे राहिलं, पुन्हा पडलं. राहिलं घर नाही माऊली. देवाने मुलं दिले, घर दिलं, संपत्ती दिली, आपण जातो निघून. जातो का त्या संपत्ती कशी? नाही राहत माऊली. कोणती संपत्ती खरी आहे? नाही. मग तो आशीर्वाद की व्यासपीठ, ज्ञानाचं व्यासपीठ दिलं. तो आशीर्वाद बघ तुला माझा आशीर्वाद लागणार आहे. माझा आशीर्वाद आहे तुला. तू हमेशाच म्हणते तुला काय सांगत पण नाही माझं. मला माहितीये बघ तुला माझा आशीर्वाद. काही कम पडणार. दोन्ही आशीर्वाद लागले, दोन्ही. हो माऊली. म्हणून आशीर्वाद अमर झालात. अमर झालात म्हणलं तुम्ही. प्रपंच दळले पुढे गेले. तू देईल की वाट तू ये रे विठ्ठला. कळायला पाहिजे काय संसार किती करावा, मरणांत प्रेम कसं करावं, साधूचं चरण कसं धरावं, वेदांताचा रस्ता कसा पकडा, ओवीचा भाव कसा जागा करावा, श्लोकामध्ये मन एक कसं करावं, गीतेचं दान चित्तात कसं पेरावं, अध्यात्मामध्ये कसं शिरावं आणि आत्मस्वरूप कसं बनावं, ह्या जगातातून कसं निघावं आणि स्वरूपाला कसं भेटावं, वृत्तीला कसं हरिकडे पाठवावं, वृत्तीला राम कसं करावं, वेदाला कसं टाकावं, अवेदात कसं जगावं, गीतेला कसं भोगावं, अध्यात्मात कसं यावं, स्वतःला कसं पाहावं आणि ब्रह्ममय व्हावं, हे कळावं. हे केलं ते केलं. 6 महिन्यापासून तयारी केली धोंड्याची. गळप धोंडा तुला की 6 महिन्यापासून आणल्या वाट्या चिमटे पिलेटा एका मिनिटात गेलं. 5 मिनिटात घरी आली मी तयारी करून. 5च मिनिट आता बोलवला टका टका टका. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीनं सदा विराजमान निरंजन. तिथं काहीच नाही, ना जग ना जीव ना देह ना व्यवहार. निरंजन वणी अलख. अलख म्हणजे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी ती बुद्धी साधू व्हावी आणि वेदाला समोर अभेदाकडे यावी. निरंजनी ती म्हणजे आत्मस्वरूपाची ठिकाणी, त्या ठिकाणी तिनं निवास करावा. अलख निरंजन. किती राम राम आहे. किती सुंदर. फक्त निरंजन माहित आहे माऊली. का देतात, कसं करतात, कशासाठी, काहीच नाही. आपण ऐकतो पण कळत नाही. एकच शिकावं बेटा,
एकच अध्यात्मात राहावं, तेच चक्र असा. बाकी बाजूला करत राहावं. अजिबात नाही. प्रपंच सोडता येत नसतो, व्यवहार टाकता येत नसतो, पण भेद काढता येत असतो. भेद काढणं म्हणजे प्रपंच बंद होणं चित्तात. व्यवहार बाजूला जाणं, देहभाव संपणं आणि वृत्ती ईश्वराकडे नेणं, तिने भगवंताला पाहणं आणि भगवंत होणं, तिथं तिनं थांबणं, देहाला नशिवणं, त्याला म्हणतात जीवन अध्यात्मात जगणं. साष्टांग दंडवत माऊली. पूर्वजन्मी पाप केले, ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत, सीता ते नील भोगले, ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. दोन्ही डोळे पण आंधळी, ज्ञान दृष्टीच नाही. काय बघितलं? जगत बघितलं, देह बघितला, ज्ञान दृष्टीने देव बघितला. मग आकडे कसं जगली 70 वर्ष जग बघायला. होय, ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. एक नाही, दोन्ही. तिने काय बघितलं? जगत आणि आणि चिमणी वाटी निरंजन लावलं, तुपाची वाट, ज्ञानाची वाट लावलं. पागल पडतो मग सुखाचा. निरंजन म्हणजे ते खालचं टप्पर, ती वृत्ती निरंजन व्हावी. तिथं नाही रंजन, ते निरंजन. तिथं मनोरंजन नाही, तिथे निरंजन. निरंजन लावती धोंड्याला. हे लावते आता कधीतरी वाट तुपाची, ती सांगते नाचत का येड्या. हे सगळं धर्मशास्त्र आहे. इथे वेदांत चालवलीच तरी आहे. कुणी बोला कोणाला, माकडं नाचत नाचत. त्याला टाइम झाला, किती वाजले? 8:17 मिनिटं झालीत माऊली. 17 मिनिटं झाले. चला, निरंजन सांगा वाटलं बरं का धोंड्याचं तुमच्या ईश्वरापाशी रंगत तिथं. अल्लाह आत्मस्वरूपापाशी थांबतो. तो आहे, ते माझं रूप आहे, ते सुखरूप आहे. तिथं गेलं की आनंद आहे, ब्रह्मानंद आहे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धीनं अलिंगन देणं, ते अल्लाह. निरंजन ज्ञानात ज्योत लावली, त्याला पदर मोजित नाही आम्ही. ज्योत लावतो, ज्योत एकच आहे. ज्योत तिथं पदर किती मिळावा, ज्योत एकच होती. का नाना ज्योती? नाही माऊली, एकच ज्योत, एकच ज्योत. मोजा पत्र तुम्ही, ज्योत लावतो आम्ही, मिळवसम आम्ही. किती सुंदर सांगता माऊली, खरंच. खरंच आहे ताई, खोटं नाही काहीच. आता ज्ञानेश्वर बंद करा वाटत नाही, आता काय करा? तुम्ही म्हणता जा आता निघून, नाही, जावं लागतं खाली कर. तुला संसार गुंडाळ्या ये माझ्याकडे, माझ्याकडे ये. हो माऊली. ऐसी अवस्था हो, जिस स्थिति में हो उसको जानो, पहचानो, उसको मानो. जो भी स्थिति है वैसे है. कौन सी स्थिति लो, वो तुम्हारे साथ है, तुम्हारे पास. उसका संबंध बना, उसको जानो, वो पहचानो. फिर बाद में देवभाव नहीं आ जाता, आत्मभाव हो जाता. जानने के बाद, पहले नहीं. मानना भक्ति है, जानना मुक्ति है, उसको भूलना सत्य है. हो माऊली. जानना मुक्ति, मानना भक्ति, उसको भूलना शक्ति. संत के पास रहना विरक्ति. खूप सुंदर. चलो, टाइम झाला. आता धोंडे आणतील मधल्या अनर्साच्या हायवर का खाते आता.
श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञान भगवान की जय सरनाथ की जय